कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या टिटवाळा मांडा येथील पश्चिम भागात कचराचे साम्राज्य पसरल्याचे चित्र दिसत आहे. यातून रहिवाशांना तसेच वाटसरूंना आरोग्यविषयक समस्या सतावण्याचीही शक्यता आहे. टिटवाळा पश्चिम येथील गावदेव मंदिर परिसरातून जाणारी पायवाट सध्या कचऱ्याचा आगार बनली आहे. महापालिका अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षातून पूर्वी असणारा थोडाफार कचरा आता फारच मोठ्या प्रमाणात येथे दिसू लागला आहे. या परिसरात कचऱ्याचा ढीग दिवसेंदिवस वाढत चालला असून याप्रकरणी महापालिका प्रशासन उदासीन असल्याचं बोललं जात आहे. पूर्वी या ठिकाणी प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे कचऱ्याचे ढीग दिसत होते, परंतु वाटसरूंना ते चुकवून जाणं किंवा ओलांडून जाणं शक्य होतं. पण सध्या येथे परिस्थिती अशी झाली आहे की सदर कचऱ्याचे ढीग तुडवत जाणं वाटसरूंना व पादचाऱ्यांना क्रमप्राप्त ठरत आहे. आंबिवली टिटवाळा या परिसरातील रहिवासी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत मोठ्या पदांवर पदाधिकारी म्हणून कार्यरत असतानाही आंबिवली टिटवाळा यासारख्या ग्रामीण परिसरात नागरी सुविधांकडे पालिकेचं दुर्लक्ष का होते आणि या परिसरातील विविध पदाधिकारी महापालिकेत मोठमोठी पद भूषवत असतानाही येथील नागरिकांना हा त्रास व यातून उद्भवणारी आरोग्याची समस्या का सोसावी लागत आहे असा प्रश्नही शहरात विचारला जातो आहे. दरम्यान पदाधिकाऱ्यांनी याविषयी लक्ष पुरवून पालिका प्रशासनाला सदर कचऱ्याची समस्या सोडवण्याचे निर्देश द्यावे अशीही मागणी या विभागात होत आहे. स्मार्ट सिटीच्या नावाखाली करोडो रुपये खर्च केले जातात, पण कचऱ्याची समस्या दूर का नाही? हीच स्मार्ट सिटी आहे का असा प्रश्न उपस्थित केला जातो. रवींद्र जाधव, टिटवाळा.